समोर आहे प्लाझा लो फॅट, जिकडे भाऊ गेला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला आणि तो आम्हाला बोला सरळ सरळ जा, शॉपिंग करायला मिळेल. पण आम्हाला सरळ तर काही दिसत नाही आणि आम्ही थकलो आहे. तर आम्ही 7-11मध्ये चहा कॉफी पिणार होतो, पण त्याच्या बाजूला ये रेस्टॉरंट का नाम क्या है, आराझिकमध्ये आम्ही आलो आहे. हे रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहे आणि इकडे आहे इंडियन जिंजर टी. ती आम्ही आता ऑर्डर केली आहे. आता जिंजर टीचा वेट करतो. क्या इंडियन का बॉस? हमारा बॉस है इंडिया का, तमिल. हाँ. बट वो मलाई सिटीजन. अच्छा, वाह. उसका ओरिजिनल घर है इंडिया. वाह, अच्छा अच्छा. आप कहाँ से हो? आई एम फ्रॉम बांग्लादेश. हाँ. माय नेम इज. बट अच्छा है क्या? अच्छा है. 10 में से कितना? 6. आम्ही आलो आहोत सुंगेई वॉंग मॉलमध्ये. आम्ही चहा प्यालो, तेवढ्यात पप्पा आणि प्रिन्स पण आले तिथे. तर त्यांना चहाचा बिल चिटकवला आणि आम्ही निघालो. आणि आता याच्या सेकंड फ्लोअरवर आहे थ्रिफ्ट शॉपिंग. तर आय गेस चांगलं काहीतरी मिळेल इकडे. जसं बँकॉकमध्ये थोडे फार छान छान नाईट ड्रेसेस मिळालेले. तर इकडून आम्ही सेकंड फ्लोअरपासून सुरू करतो आहे. आणि भाऊसोबत नाही तर खिटखिट करायला कोणी नाही आहे की लवकर करा लवकर करा. तिकडे आम्ही एकदम आरामात मनसोक्त शॉपिंग करणार आहे. इकडे इलेक्ट्रॉनिक्सचं सगळं सामान आहे. थ्रिफ्ट स्टोर तर काय दिसतच नाही आणि खूप दुकानं बंद आहेत सेकंड फ्लोअरवर. तर आता आम्ही चालले. वो देख ऑपोजिट में मुझे हैंगर्स दिख रहे और लाइट वहाँ देखते हैं. डंगरीज कोई मिल गया, टिंग 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 टिंग, कोई मिल. क्यूट, कितना क्यूट है ये. को कैट आइज लेना था. ये अच्छा लग रहा है. अच्छा है. कितने का है वो? उस पर लिखा है बाय वन फ्री. बाय वन फ्री लिखा है. 35. बॅगेज टॅग आहे. क्यूटचे बॅगेज टॅग्स आहेत. खूप सारे मेटल पिन्स आणि काय काय आहे बघा. आणि सगळं 15ला 3वर 1 फ्री आहे. हे पण सगळे सॉक्स वगैरे आहेत. मला सॉक्सची तर मी दिवानी आहे, बट मला काय एवढं खास आवडलं नाही आणि अँकल लेंथ नाही आहे सॉक्समध्ये. हे इट्स लाईक मिनिसो बघा. हे सगळं कॅल्क्युलेटर पण किती क्यूट आहे. हे बघा किती क्यूट आहे सगळं, किती छान. पेन पण आहे तिथे, डायरी पण आहे. हे क्यूटचे पेन्स आहेत. किती छान. लबूबू. हे आहे रिफ्रेश. क्या बॉम्बशेल मी रोज लावते रे, विक्टोरिया सिक्रेटचा. कुठे? हां, हे तर ओरिजिनल असेल. फर्स्ट कॉपी पण नाही, थर्ड कॉपी असेल. हे सगळे कपडे तिथे. हे वायूसाठी किती छान. 30 रिंगेट आहे. 10 पण 10ला असेल तर वर्थ इट आहे ना. 30ला मग कशाला आम्ही करून घेऊ. हे सगळे इकडे शॉपिंग. किमोनो, मोबाईल कवर. चल बघूया. मिसलेनियस आहे काहीतरी. आता मी आली आहे वॉटसनमध्ये. हे वॉटसन म्हणजे मुलींचे सगळे प्रोडक्ट. जसं इंडियामध्ये नायका कसं आहे तसं असे शॉप्स आहेत आणि त्यात सगळे मुलींचे स्पेशली प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स आणि स्किन प्रोडक्ट्स मिळतात. तिकडे आम्ही चेकआउट करते वेगवेगळ्या शेड्स. आम्ही आता या ॲक्सेसरीजच्या एका शॉपमध्ये आलो आहे. इकडे ब्लू कलरचे स्टॉकिंग्स आहेत का, मी घेऊन सगळ्यांना सप्लाय करू शकते इंडिगोमध्ये. आणि हे सगळे ॲक्च्युली खूपच जॅझी आहे. आ रही हूँ मैं. कडा आहे. कडा मला आवडले काय नाही. हे 18ला आहेत, पण इकडे खाली मला काय काय जे आवडले ना ते 3 रिंगेटला आहे. तर हे सांगे जे पण आहे मॉलमध्ये आम्ही शॉपिंग केली आणि मी असं खूप छान छान काय काय लॉकेट्स घेतले आणि खूप शॉपिंग केली. ॲक्सेसरीज एवढ्या साऱ्या घेतल्या. ही रिंग पण घेतली. आणि आता आम्ही चालू आहे स्ट्रीट शॉपिंगसाठी. इकडे जवळच एक नाईट मार्केट आहे, तिकडे स्ट्रीट शॉपिंग आहे. तिकडे आम्ही आता चाललो आहे. सोंगे वॉंगची आमची शॉपिंग संपली. खूप साऱ्या ॲक्सेसरीज घेतल्या, मजा आली. आता आम्ही चाललो आहोत स्ट्रीट शॉपिंगसाठी, जिकडे आहे नाईट मार्केट. हे पण मी बघा, हे ब्लू दिसतंय, हे मी तिथूनच घेतलं. किती छान. या सगळ्या एअरपोर्टला जाणाऱ्या बस आहेत आणि वरून या ओपन आहेत. आणि हे आहे सुंगे वॉंग
आणि हा हे वायू आम्ही चाललो आहे. वायू वायू needs one balloon. काय मस्त आहे हा कलर. पिकाचू पिकाचू. तर इकडे ना एक सिंगर खूप मस्त गाणी वाजवतो आणि सगळे उभे राहून बघतात त्याला. म्हणजे मला वाटतं 50-100 लोक जमा झाले. आणि इकडे अल सुलतान करून एक शॉप आहे जिकडे आहे इस्तानबुल चीज केक. आणि मला आणि यशस्वीला चीज केक खूप आवडतो. तर आम्ही आता पैसे घेऊन तो केक घ्यायला चाललो आहे. हा केक आम्ही खूप करतो. वायू मेरे मुंह में पानी आ रहा है. पिकाचू पिकाचू. प्रिन्स लेमनेड घेतोय. पप्पा थकले चालून चालून. हे लाईनीने सगळे टॉयजचे शॉप्स आहेत. आणि माझी फॅमिली कुठे गेली. अरे अच्छा ते लोक रस्त्याच्या त्या साईडला आहे. पिंटू एसेन्स. पिंटू म्हणजे गेट आय गेस. हे इकडे पेव्हिलियन मॉलला चाललं आहे हे. आणि आम्हाला कुठे जायचं आहे. कॅमेऱ्याची भीती वाटते रे आता. आता रोड क्रॉस करतोय आणि टॉयजच्या शॉपमध्ये चाललोय. आणि टॉयज घ्यायचे आहेत आणि पप्पांना ना तिथून पझल घ्यायचे आहेत खूप सारे. तर त्यांना ते पझल खूप आवडतात ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे जॉईन करून एक पेंटिंग बनते. तर त्यांना खूप जास्त नंबरचे पझलवाला पझल गेम घ्यायचे आहे. हे काढतात ते कॅरिकेचर स्केचेस. आणि इथे वेगवेगळे काय काय स्ट्रीट आर्ट आहे. इथे आय गेस काय मेहंदी डिझाईन आहे हे ना. आणि या शॉपमध्ये मला जायचं वाटतं. माझा भाऊ मला मध्येच हे लोक गायब होतात मला दिसतच नाही. हे बघा हे ना टॅटू आहे हा. आणि हे दातावर डायमंड पण लावून देणार. एंट्री मॉलची. हे काय आहे. हे फोनवर कलर प्रिंट करून द्या. सॉरी. आणि मला कुठल्या शॉपमध्ये चाललो आहे. हे नावाची किचन बनवून मिळते इकडे. सगळं डिसाईड करायचं आणि ही किचन बनवून मिळणार. दिस शॉप इज लाईक हेवन फॉर किड्स. म्हणजे 3 फ्लोअरचा शॉप आहे लिटरली. आणि मी वरती नाही जाऊ शकली कारण ही जे याचा बेबी स्ट्रोलर आहे ते त्या एस्केलेटरवर घेऊन जायला अलाउड नाही. आणि इकडे लिफ्ट नाही. आणि तो बोला की ते स्ट्रोलर सोडून मग वरती जा. आणि स्ट्रोलरच्या खाली आम्ही खूप सारं सामान खूपचलं आहे आमचं शॉपिंगचं. तर ते काढून ते सगळं ॲडजस्ट करायला खूप टाईम जाईल. तर मी बोली की मी ग्राउंड फ्लोअरवर थांबते. तुम्ही लोक शॉपिंग करून घ्या. तर सगळे वरती आता शॉपिंग करायला गेले. आणि मी आणि वायू बलून खो खो खाऊ रे. तू प्लास्टिक खाणार वायू. आम्हाला लाईट जाळून दाखव. हे बघ लाईट. बघ हे बघ लाईट लाईट लाईट. येस लाईट. तर आमचे मोस्टली जे पण आम्ही आयटरी बनवतो त्याची ती बेसिकली छोट्या मुलं जे एन्जॉय करतील अशीच असते रॉकी आणि वाईसाठी. आणि दरवर्षी आम्ही आमची घरातल्या भाऊला किती छान ट्रीट करतो तुम्हाला या गोष्टीतून कळेल की यशस्वीचा हर बर्थडे आम्ही इंडियाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर सेलिब्रेट करतो. तर आमचा सुरू झालेला दुबई. देन वी वेंट टू गोवा. मग आम्ही गेलो थायलंडला. आणि यावर्षी आम्ही 3 कंट्रीजमध्ये चाललो आहोत. थोडं अपग्रेड केलं आम्ही स्वतःला. तर यावर्षीचा यशस्वीचा बर्थडे आम्ही आय थिंक आम्ही बालीमध्ये असू त्या बर्थडेला. आणि खूप सारं प्लॅनिंग सरप्राईजेस काय प्लॅन करून ठेवलेत प्रिन्स आणि मी. तिला माहीत नाही आहे. खूप मजा येणार आहे. आणि याचा बलून पडताना मला सांगितलं नाही. एक बलून तर त्याने फोडला हा पिकाचूचा. आणि आता आम्ही रॉकी भैयाचं बलून यूज करतोय. आणि रॉकी भैयाला अजून कळलं नाही आहे. त्याला वाटतं त्याला टॉईज मिळणार आहे तर तो आम्हाला बलून देऊन गेला आहे. ठीक आहे.
तर असं आमचं सगळ्यात एकदम छान चालला दिवस. सगळे उठलं तर एकदम मस्त व्ह्यू आणि दिवसभर फिरा आणि सगळं एकदम बाहेरचं काय नूडल्स खा आणि एवढं छान. आणि हा डे 2 आणि अजून 8 दिवसाच्या आम्हाला मेमरीज बनवायच्या आहेत. तर खूप मजा येते. शॉपिंग पण आज खूप एकदम क्युटी पाय शॉपिंग केली. एकदम छोट्या काय ॲक्सेसरीज आणि छोट्या वस्तू विकत घेतल्या. आणि आता मी तेच खाली टाइमपास करते. खाली पण इकडे खूप सारं क्यूट स्टफ आहे जे मुलींना खूप आवडेल असं. किचन आहेत आणि टॉईज आहेत आणि असं सगळं. आणि टॉईजवरून मला आठवलं, मला ना मी कधी डॉलसोबत खेळली नाही कारण मला डॉल्स आधीपासूनच खूप भयंकर आणि एकदम स्केरी वाटतात. जसं की झपटलेला असा ताता विंचू. मी तुला ऑन करून देते. झपटलेला असा ताता विंचू आणि ॲनाबेल आणि असं सगळं. तर त्यामुळे मी डॉलसोबत कधी खेळलीच नाही आहे आणि सॉफ्ट टॉईज मला आवडत नाही. बाई तुला हवं आहे? आत्याचे जेव्हा 1 मिलियन सबस्क्रायबर होणार ना तर आत्या तुला पूर्ण दुकान विकत घेऊन देणार. सगळे टॉईज तुला घेऊन देणार. ओके, गुड जॉब. डाय हार्ड हॅरी पॉटर फॅन वेंगाडियम लेविओसा. बघ वायू घे. तो इकडे आहे क्यू पॉकेट आणि इकडे आहे मेकअपचं सामान. तर यशश्री आतमध्ये चेक करायला गेली आहे आणि इकडे बाजूला आहे हॉट मार्केट. तिकडे गेले आहेत पप्पा आणि प्रिन्स रॉकीला घेऊन. आणि आता ते लोक सगळे बाहेर पण तर मी बसली आहे वायूसोबत इकडे रस्त्यावर. मी वेट करते आहे यशस्वी. तर आता हे लोक सगळे आल्यावर मग आम्ही पुढे जाऊ. अजूनपर्यंत पुढेच नाही आलं तर वी आर हॅव्हिंग बनाना. नाईट मार्केट आणि इकडे सगळे मार्केटच्या बाहेर लोक बसलेले असतात. मेट्रो स्टेशन. आता आम्ही आलो आहोत झलन अलोर नाईट मार्केट. तिकडे रस्त्यावर लाईनीने खूप सारे शॉप्स आहेत आणि खायचे खूप सारे आहेत जागा. तिथून आम्ही डिनर घेऊ आणि मग घरी जाऊन खाऊ. घरी म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ. यशश्री पप्पा प्रिन्स चालून थकले तर ते बसले त्या मेट्रो स्टेशनच्या खुर्च्यांवर. आणि मी भाऊ आणि वायू चाललो आहोत झलन अलोर स्ट्रीटवर जेवण घ्यायला. त्याच्यामध्ये एक आम्हाला मॅन्डेटरीली व्हेज जेवण घ्यायचं आहे यशस्वीसाठी. पण मला इकडे जो वास येतो आहे त्याच्याने मला वाटत नाही इकडे एक पण व्हेज आयटम मिळेल. पण बघूया आता. ही स्ट्रीट सुरू होती आहे. हे सेम ते पटाया आणि तिकडे आपण जेवायला गेलेलो तसं आहे प्रिन्स. लवकर बघ. 5 मिनिटं पण परत गेलो तर बरं आहे. नाहीतर सगळ्यांचा पेशन्स संपले तिकडे. युट्यूबवर बघितलेलं. तर मग युट्यूबवर तू बघितलं असेल ना काय खायचंय. हे बघ तू ती पण व्हिडिओ काढते. मला वाटलं तुला 360 आहे. हे काय आहे? ब्लॅक गोल्ड मुसांग किंग. मी माझ्या ह्याच्यातून घेते आणि मग तुम्हाला हे कर ना, मी तुला देते. हा तू तुझ्या 360 मध्ये टाकून चालताना कर. मग सेम पार्टी येताना कर. मग दोन्ही त्याने कंबाईन कर 360. तरी इथून घे. बघ सगळं फ्राईड डुरियन नको आहे. हे घे ना प्रिन्स. सगळे कारण आपल्यावर भडकतील. ऑलरेडी ते रागात आहेत. 5-10 मिनिटं त्या तिथपर्यंत जाऊया. आयरन व्हाईट कॉफी. इकडे आपल्याला कॉकटेल मिळेल काय थायलंड सारखं. हे तिला हवा आहे बाम. एक बाम घे इकडून. बाम घे. 1 मिनिट. अरे भाई सुन ना. चिकन विंग ले. हा चिकन विंग ले. आणि याच्यावर वेगवेगळं काय. आणि हे बघ झिंगा फ्राय. किती घेऊ? 1 पीस फॉर 5 पीस फॉर 20. 5 पीस. पण हे चिकन नाही आहे. चिकन विंगच दिलेलं. पण हे स्किन सोबत तू कसं खाणार? उलटी येईल तुला. अरे मी काय बोलतो ती तिकडे ते कॉकटेल होते तिकडे नाही मिळत. फ्राईड क्रॅब राईस मध्ये तो गरम करतो.
अरे हे तसंच आहे की रस्त्यावर बसून खायचं, जस्ट लाईक थायलंड. हे काय मोमोज, कलरफुल मोमोज. इथे असे सगळे या साईडला लेफ्टला सगळे लाईनीने बसून जेवतात हे बघा, आणि राईटला सगळे स्ट्रीट फूडचे जॉईंट्स आहेत आणि लेफ्टला सगळे जेवतात आहे. हे बघ खेकडा फ्राय. ओ माय गॉड, यशस्वीच्या तोंडाला पाणी सुटलं असतं. हाऊ मच? More 25-30. 25. त्याचे इयरिंग्स कुठे? चल इथे सगळे बसून जेवतात आहे आणि इथून आपल्याला हे बघ, हे काय आहे, संपलं. मुली तर इकडे एवढं सुंदर सुंदर आहेत. हे ब्लॅक थॉर्न ड्युरियन आहे. कुठे बसून कोण आपल्यासोबत खाणार नाही आता. मी हे घेते मामा कोरेंग विथ चिकन स्पायसी फ्राईड नूडल्स. फ्राईड स्क्विड, यशस्वीचा एकदम फेवरेट चीज आहे स्क्विड्स. आणि बापरे हा मुलगा किती सुंदर आहे. वेर इज युअर बाबा. इकडे किती सुंदर सुंदर मुलगे आहेत यार. हे इंडियामध्ये का नाही आहेत. पॅन फ्राईड बन लिहिलंय, बन म्हणजेच मोमोज. हे बघा माझे केस खेचतोय, बघा केस खेचतो माझा मुलगा. मार्शमेलो चॉकलेट. वायू, तुझे पप्पा 2 मिनिटं थांबत नाही. अरे प्रिन्स भाई थोडा धीरे चल ना, धीरे चल. इथून आम्ही एक ज्यूस घेतला, एक ऑरेंज आणि एक पायनॅपल, तो बनवतोय. वी आर वेटिंग फॉर द कॅब. हे आमचं सामान. आजचा सुंदर दिवस संपलाय. मी इकडे रस्त्यावरून उभी आहे आणि मला गाडीचा नंबर दिलाय, मला नोट करायचं. ती गाडी आली तर थांबायची आहे आणि सगळे तिकडे थांबलेत सगळ्या बॅगांसोबत. तर 7740 नंबर. मी वेट करते रेड गाडीचा. ती गाडी आली तर आम्ही बसून जाऊ. आणि इकडे खूप आवाज आहे, पण डे 2 पण खूप मस्त होता, खूप मजा आली. आणि आज शॉपिंग खूप झाली. उद्या आम्हाला खूप चालायचं. आम्ही चेंटिंग हायलँडला चाललो आहे, जे थोडं हिल स्टेशनवर आहे. 15-20 बॅगा होत्या, मग मी त्या एकामध्ये एक कोंबून 4 बॅगा केल्या. सगळं डिस्मॅन्टल करायचं आहे, कपडे धुवायला लावायचे, जेवायचं आहे, झोपायचं आणि उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आहे. कारण उद्या असं प्रिन्स बोलला मला, पण माझ्या वाटतं त्या 5 वाजता उठायचं असेल तर तो जास्त थोडं एक्झॅज्युरेट करतो. तर आम्ही तेच, मी गाडीची वाट बघते. आणि दॅट्स इट. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय. गोष्ट ही आहे की मी तिकडे, आम्ही तिथे थांबलेलो आणि गाडीच येत नव्हती आणि भावाचा फोन स्विच ऑफ झाला. तर त्याने मला स्क्रीनशॉट पाठवला आणि आम्ही 10-15 मिनटं थांबलो आहे, गाडीच नाही ते. मग मी त्या ट्रॅफिकच्या एकदम एंडपर्यंत चालत बघितलं आणि मग मला ही गाडी मिळाली. एंडला होती एकदम, जी आमची बुक गाडी होती आणि ऑलरेडी भावाचा फोन स्विच ऑफ होता. मी गाडीत बसली आहे आणि 10 मिनटापासून आम्ही एकदम थोडं बँगलोरची ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे ना, अशी एकदम थोडी चालते, एकदम लाईक इंचेस असं, 1 इंच ॲट अ टाईम असं. तर असं करून आम्ही फक्त त्या स्ट्रीटपर्यंत पोचलोय जिथून आम्ही जेवण घेतलेलं. आणि आता अजून आम्हाला थोडं पुढे जायचं आहे. तर सगळे वेट करतात आहे. त्यांना कॉल करून सांगितलं मी येते आहे, पण 5-10 मिनटं अजून थांबा. आणि मॅप पण लेजिट 1 मिनिट दाखवतोय.